माझं नाव संचित तानाजी देशमुख आहे. माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण कैलासवासी विलासचंद्र मोतीचंद मेहता प्रशालेमध्ये झालेलं आहे. माझे पप्पा वसुंधरा कला महाविद्यालयामध्ये प्रोफेसर आहेत आणि माझी मम्मी हाऊसवाईफ आहे. तर आता मी सांगू इच्छितो की मी बाकलेवालला काय ऍडमिशन घेतलं. तर पहिली गोष्ट तर मी 1ली ते 10वी पर्यंत सेमी माध्यमात शिकत होतो. तर त्यामुळे एक असा प्रश्न होता की नीट या जेई यांसारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मी टिकेल का. तर त्यामुळं बीटी मध्ये फाउंडेशन कोर्स होता, त्यामुळे मी 8वी पासूनच फाउंडेशन कोर्स जॉईन केला आणि त्यामुळे माझं शिक्षकांबरोबर इंटरॅक्शन वाढलं, शिक्षकांबद्दल आपुलकी निर्माण झाली आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मी एवढं फिक्स होतो की मला घ्यायचं कुठे ऍडमिशन आहे तर ते म्हणजे बीटी. कारण बीटी मध्ये आता मी माझं यश सांगू इच्छितो तर मला जेई मध्ये देखील 99 सीईटी मध्ये 99.99% मिळालेत, त्याचप्रमाणे जेई मध्ये देखील 98% मिळाले मॅथ्स नसताना. तर याचं कारण की आम्हाला बाकलीवालने मॅथ्सचे फिजिक्स केमिस्ट्री यांसाठी जेईचे PYQ देखील सोडवून घेतले. तर त्यामुळे मी बाकलीवाल निवडलं. अनुभव एक्सपिरियन्स हो रहा था 8वी पासून तो होताच बाकलीवाल, 12वी 5 वर्ष होतं, तर 5 वर्षाचा एकंदर अनुभव कसा होता. हा, तर म्हणजे मी आणि माझ्या 2 मित्रांनी बाकलीवाल जॉईन केलं. तर मग मी पण असंच होतो की शिक्षकांशी जास्त बोलायचं नाही, म्हणजे स्वतः अभ्यास करायचा. आणि स्टार्टिंगला त्या फाउंडेशन कोर्स बरोबर कोपअप करायला वेळ लागला. खरं जसं जसं शिक्षकांनी मला समजावलं, त्यांनी माझ्याशी त्यांची ओळख करून दिली, माझे डाऊट सॉल्व्ह केले, त्यामुळे मला त्यांच्यातली भीती निघून गेली. त्यानंतर बाकलीवाल हे नुसतं अभ्यासाच्या दृष्टीने आहे तर वेगवेगळे उपक्रम देखील राबवतात. जसं की मला 8वीला आठवतं की एक उपक्रम होता की त्यामध्ये आपल्याला वरून अंड टाकायचंय खाली, खरं ते फुटू द्यायचं नाही, तर ते फक्त स्ट्रॉच्या उपयोगाने करायचं. तर आम्हाला विकास सरांनी हे खूप चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करून त्यावर ग्रॅव्हिटी, रेजिस्टन्स यांचा इफेक्ट दाखवून शिकवलं. तर त्यामुळं एक फील निर्माण झाला की हा, हे ग्रॅव्हिटी अशी ऍक्ट करते कोणत्याही ऑब्जेक्टवर. यावर्षीचा तू सीईटी टॉपर 99.99 तुला झाले, नीट मधलं तुझं ओव्हरऑल अचीवमेंट ते जरा थोडक्यात. तर मला नीट मध्ये 720 पैकी 673 मार्क मिळालेत. तर माझं पहिलं टार्गेट हेच होतं की मला 600च्या खाली कधीच कोणत्याही टेस्टला यायचं नाही. कारण की आतापर्यंत 2023 पर्यंत असं बघण्यात आलं की जर गव्हर्नमेंट कॉलेजला लागायचं असेल तर 600च्या वर पाहिजे. तर माझं पहिल्यापासून हेच टार्गेट होतं, जास्त हायही टार्गेट नव्हतं, कारण की जर आपण जास्त टार्गेट ठेवलं तर आपल्याला प्रेशर येईल. तर त्यामुळं 673 मिळाले, ह्यामुळे मी खूप आनंदित आहे. आणि आता अभ्यासाचं बोलायचं झालं तर फिजिक्स केमिस्ट्री बायोचा सेपरेट अभ्यास मी कसा केला. तर फिजिक्ससाठी मी DRP सर होते आम्हाला, मग मी त्यांच्या नोट्स वाचल्या आणि त्यांच्या नोट्स इतके चांगले होते की त्यातून फील ही निर्माण झाला आणि नीटला कसे क्वेश्चन येतील हेही समजलं. केमिस्ट्रीसाठी आम्हाला समीना मॅम होते, त्यांनी देखील NCERT बेस पूर्ण सिलेबस केला. आणि बायोसाठी तर राकेश सर, ते तर खूपच इंटरेस्टिंग पद्धतीने शिकवत होते, त्यांचे अनुभव सांगत होते, त्यांनी केलेल्या चुका सांगत होते. तर मी तुम्हाला हेच सांगतो की कॉम्पिटिशन, नीटला कॉम्पिटिशनच खूप जास्त आहे, तर सिलेबस मोजकाच आहे. तर तुम्ही सिलेबसवर फोकस करा, जास्त पुस्तकांकडे जाऊ नका, NCERT ला स्टिक राहा आणि बीटी जे सांगते ते ऐका. तर मी आता सध्या वैशंपायन मेमोरियल कॉलेजमध्ये शिकत आहे सोलापूर येथे. म्हणजे मला हे कॉलेज म्हणजे ऍक्च्युली माझी प्रायोरिटी नव्हती. खरं आता आपण बघू शकता की रँक किती आलेली आहे, त्यामुळं मी VM निवडलं. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणार आहे तर त्यांना तू काय सल्ला देऊ इच्छितो. हा, तर माझ्या मते तर ऑनलाईन मोड कोणत्याच दृष्टीने चांगला नाहीये. हा, एखाद्या वेळेस तुम्हाला कोणता टॉपिक अडला असेल तर येत नसेल तर हा ठीक आहे, तेवढ्यापुरतं तो टॉपिक बघणं ठीक आहे. खरं पहिला प्रेफरन्स तुम्ही नेहमी ऑफलाईनला द्यायला हवा, कारण त्यामध्ये स्टुडंट टू टीचर डायरेक्ट इंटरॅक्शन होतं. आणि जेव्हा आता सपोज करा की एखादा क्वेश्चन आहे, आता तुम्ही डाऊट नटवर ते सॉल्व्ह करायचं बघितला, तर डाऊट नटवर तो क्वेश्चन आणि त्याच्या रिलेटेड फक्त त्या क्वेश्चनचे उत्तर देतं. खरं ते जर शिक्षकांकडे गेलं तर त्यांचा 35 वर्षांचा 15 वर्षांचा अनुभव असतो, त्यातून ते
त्या क्वेश्चनच्या संबंधित अजून कोणते क्वेश्चन विचारले जातील किंवा तो क्वेश्चन कमीत कमी वेळात कसा सोडवता येईल. जसं की एक क्वेश्चन होता फिजिक्सवर, डाऊट नोटवर खूप डिफरन्शिएशन इंटिग्रेशन सॉल्व्ह करून केला होता. तर आता नीटच्या विद्यार्थ्यांना डिफरन्शिएशन इंटिग्रेशन म्हणजे खूप अवघड जातं. तर त्यासाठी मग मी DRP सरांकडे गेलो. तर त्यांनी लगेच एक 5 मिनिटात एक ट्रिक सांगितली की जेणेकरून मी तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो. माझं जे टार्गेट होतं ते 650 अबाव होतं. तर त्या दृष्टीने मी अभ्यासही करत होतो. तर सांगायचं झालं की 673 मार्क मिळवण्यासाठी मी काय केलं, तर शेवटी काय झालं की नीटच्या सिलेबस मध्ये थोडे बदल झालते. तर त्यामध्ये एक्स्ट्रा सिलेबस ऍड झालता आणि काय काय रिन्यू झालता. तर तो एक्स्ट्रा सिलेबस देण्याचं कार्य, ते शिकवण्याचं कार्य ही बाकलीवालनीच केलं आणि त्यामुळे मला 673 मिळाले. नाहीतर ते क्वेश्चन मी सॉल्व्ह करू शकलो नसतो आणि माझा स्कोर 600च्या आतच आला असतो. प्रीमियम कॉलेजेस आणि रेग्युलर कॉलेज यामध्ये डिफरन्स कसं सांगितलं? हा, तर पहिला मेन महत्वाचा मुद्दा की फी. आता प्रायव्हेट कॉलेजची फी जर ओपन कॅटेगरीसाठी म्हणलं तर 1 कोटीपर्यंत जाते. सेमी गव्हर्नमेंट मध्ये देखील 10 लाख. तर ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 1,51,000 आणि कास्टनुसार तर अजून कमी होत जाते. तर हा मेन मुद्दा की, आणि शेवटी प्रायव्हेट मध्ये पेशंट फ्लो देखील कमी असतो. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्या मानाने पेशंट फ्लो जास्त असतात. विविध प्रकारचे पेशंट येतात आणि त्यांना आपल्याला फ्रीमध्ये सेवा देता येते. तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे, जी की आपण प्रायव्हेट मध्ये देऊ शकत नाही. तुला BT बद्दल काय म्हणायचं, काय वाटतं? हा, BT खूप म्हणजे पहिले म्हणजे 8वी पासून मी बाकलीवाला स्टिक होतो. तर 11वी 12वी मध्ये देखील त्यावेळेस आकाशी होते, भन्सली होतं. तर मी ठाम होतो किंवा लातूरही होतं, कोटाही होतं. तर मी ठाम होतो की हा, मला बाकलीवालाच घ्यायचंय. तर माझे बाकीचे मित्र जे की बाकलीवालमध्ये होते फाउंडेशन मध्ये, खरं परत ते निघून गेले वेगळ्या कॉलेजेसमध्ये. तर कधी कधी मनामध्ये वाटायचं की आपण निर्णय चुकलाय का. खरं नाही, बाकलीवालने खूप चांगल्या प्रकारे मला शिकवले आणि त्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो.